नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड हा घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले। जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर पुढच्या 30 दिवसात सोयाबीनचा दर 6000 पार होणार अथवा नाही। जसा हा प्रश्न सध्या तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न सध्या माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय। आणि खरं सांगतो, आज सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव विचारता झालाय की पुढच्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर 6000 पार होणार अथवा नाही। चला तर मग आपल्या सर्वांच्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आज जाणून घेऊयात अचूक उत्तर। याच्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा एवढीच विनंती। आणि जिथं आपल्याला ही माहिती आवडल्यासारखी वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा। आणि आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्याच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की पुढच्या 30 दिवसात सोयाबीनचा दर हा 6000 पार होणार अथवा नाही। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात की पुढच्या 30 दिवसात सोयाबीन 6000 पार होणार अथवा नाही। जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा दर कशा पद्धतीने आहे हे जाणून घ्यावं लागेल। पुढच्या 30 दिवसात सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी राहणार हे जाणून घ्यावं लागेल। आणि या मागणी पुरवठ्याच्या स्थितीचा पुढील 30 दिवसात सोयाबीनच्या दरावरती कसा परिणाम होऊ शकतो, या परिणामामुळे काय पुढच्या 30 दिवसात सोयाबीनचा भाव 6000 पार होताना दिसू शकतो काय। चला या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांची एक एक करून जाणून घेऊयात आता अचूक उत्तरे। आपण सर्वांनी जर सध्या बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा दर दिसतोय तो दर सध्याच्या कंडिशनला किती आहे तर सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा दर 5100 ते 5400 च्या दरम्यान आहे। जर मागच्या आपण 2-4 दिवसांचा विचार केला तर डॉलरच्या विरोधात रुपया मजबूत झाल्यामुळं आपल्याला बाहेरील देशातून येणारी सोया तेल आयात स्वस्त पडत असल्यामुळं सोयाबीनच्या भावावरती हा दबाव आहे। आणि एक गोष्ट लक्षात घ्या की हा दबाव आपल्याला जास्त काळ टिकताना दिसणार नाही, कारण सध्याच्या कंडिशनला जर आपण सर्वांनी बघितलं तर यंदाच्या वर्षी सोयाबीनचं उत्पादन भयंकर घटल्यामुळे सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा जो पुरवठा आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी भयंकर गॅप निर्माण होत आहे। आणि हा गॅप सोयाबीनच्या बाजार भावाला पुन्हा एकदा आधार देणार आहे। आंतरराष्ट्रीय कारणामुळे जो सोयाबीनचा बाजार भाव सध्या दबावात दिसतोय तो दबाव तुम्हाला पुढच्या 1 ते 1.5 आठवड्यापर्यंत दिसेल, पण त्याच्यानंतर मात्र सोयाबीनचा बाजार भाव हा 100% वाढणार। आणि या वाढीमध्ये या तेजीमध्ये जो सोयाबीनचा बाजार भाव आहे तो पुढच्या 30 दिवसात आपल्याला 5400 ते 5800 च्या दरम्यान पोहोचताना दिसणार। आणि एक गोष्ट लक्षात घ्या की जर सगळं काही ऑल इज वेल घडलं तर आजच्या कंडिशनला सांगतो की पुढच्या 30 दिवसात सोयाबीनचा भाव 6000 पर्यंत 100% पोहोचू शकतो। मग अशा परिस्थितीत सोयाबीनची विक्री कधी करायची, एकच गोष्ट लक्षात घ्या, घाई करायची नाही, घाबरायचं नाही। सोयाबीनचा भाव पुढच्या 30 दिवसात 6000 च्या जवळपास गेला की तिथं थांबायचं सुद्धा नाही आणि पूर्ण सोयाबीन विकायचं सुद्धा नाही, तर तिथं आपण टप्प्याटप्प्यानं प्रत्येक तेजीत सोयाबीन विकायची सुरुवात करायची आहे।
ज्याच्यामुळं अचानक जर कधी भाव घसरला तर आपलं अजिबात नुकसान होणार नाही. मग भविष्यात आपल्याला सोयाबीनचा भाव हा कशा पद्धतीने दिसू शकतो? भविष्यात सोयाबीनचे भाव हे कसे राहू शकतात? याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल आपणास तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला मिळत राहतो इथं सतत. तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आभार.